नमस्कार, मैं विलास उर्कडे फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी सौ अर्चना सतीश खबुत्रे, माजी नगरसेविका। आज आमच्या लाडके आमदार ताई आणि कर्तृत्ववान सौ श्वेताताई महाले पाटील या आमदार आहेत। पंचवार्षिकला त्याच आमदार होत्या आणि आता पण त्याच निवडून आलेल्या आहेत। तर त्यांच्या मार्फत जिथे रोड खराब झालेले होते तिथे रोडचे आम्ही कामं केले। जिथे महिलांना टू व्हीलरवरती स्कूलमध्ये बँकांमध्ये जावं लागायचं, तर रोड आमचे खूप अतिशय खराब झालेले होते। टू व्हीलरवर जात असताना कोणाला मणक्याचा प्रॉब्लेम, कमरेचा प्रॉब्लेम हा होता। तर आम्ही हा रोडच्या कामासाठी आम्ही ताईंकडे गेलो, ताईंना भेटल्यानंतर ताईंनी आम्हाला सांगितलं की तुमचा 2 ते 3 महिन्यात हा रोड होऊन जाईल। तर ताईंनी इतके सुंदर रोड केलेले आहेत की तो महिलांचा त्रास तर कुठल्या गेला, पण जिथे 10 मिनिटं लागतात तिथे 5 मिनिटात महिला पोहोचते। परत सर्वात मोठी जी समस्या असेल ती कचरा गाडीची। आतापर्यंत जे पण नगराध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीत कधीच नगरपालिके थ्रू वार्डांमध्ये कचरा गाडी वगैरे काहीच उपलब्ध नव्हतं, काहीच सुविधा नव्हत्या त्या। तर त्या सुद्धा आमच्या ताईंनी सर्वांना प्रत्येक प्रभागात 2 अशा घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या। त्याच्यानंतर नळाची समस्या ते आता या कारकिर्दीत सँक्शन झालेली आहे, पण 135 कोटीचा निधी पण मंजूर झालेला आहे आणि ती लवकरच रोज नळ येतील अशी योजना त्यांनी करून ठेवलेली आहे। आपल्या आत्ताचे जे विद्यमान मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या मार्फत नळ योजना पण 135 कोटीचा निधी मिळाला आहे आणि तो लवकरच नळ योजना पण ती पण सुरू होणार। भारतीय जनता पक्षाचा आपण पदाधिकारी पण आहात आणि एक मोलाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे इलेक्शन झाले ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही, परंतु लाडकी बहीण योजना राज्य शासनाने आणल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत भरपूर यश याला मिळालं आहे। या लाडक्या बहीण योजनेबद्दल तुमचं मत काय? ही लाडकी बहीण योजना आमचा फक्त हाच उद्देश होता की ज्या महिला गरीब आहेत आणि कष्ट करतायत, संसाराला त्यांच्या साथ मिळावी म्हणून आम्ही ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी आणलेली आहे। यांच्या मार्फत बांधकाम कल्याण योजना पण आहे, त्याच्यातून महिलांना त्याचाही त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि किचन सेट वाटप केलेले आहेत सर। तर त्या किचन सेट वाटप मधून पण त्यांच्या संसाराला आम्ही थोडासा हातभार लावलेला आहे आणि खरंच या योजनेचं परतफेड म्हणून किंवा त्यांचं भावावर जे प्रेम आहे ते त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलेलं आहे आणि अशीच जनतेची आम्हाला साथ राहणार आहे आणि राहीलच ही आम्हाला खूप अपेक्षा आहेत। लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लाभ झाला आणि भरघोष तुम्हाला असं यश मिळालं। भारतीय जनता पक्षाचं शासन इथे आलं, सरकार आलं। दिल्लीमध्ये विरोधी पक्षाचं आम आदमी पक्षाचं शासन होतं, सरकार होतं, तिथे बीजेपीचं अस्तित्व नसल्यासारखं होतं, पण महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेचा असर दिल्ली इलेक्शनवर झाला का आणि तिथे तुम्हाला यश प्राप्त झालं का? काय वाटतं तुम्हाला? हो, झाला। याच्यात मी मोदीजींचे खूप खूप आभार मानेन, कारण मोदीजींच्या प्रयत्नामुळे आणि त्यांनी जी योजना काढलेली आहे लाडकी बहीण याचाही आम्हाला दिल्लीत खूप फायदा झालेला आहे। आताच कुंभमेळा तिथे प्रयागराज मध्ये सुरू आहे, तिथे बीजेपीचं सेशन आहे, प्रयागराज मध्ये कुंभमेळावा चालू आहे। महाराष्ट्रामध्ये नाशिक मध्ये कुंभमेळाव्याच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू आहे, काय सांगाल? प्रयागराज मध्ये जसं आदित्यनाथ योगीजींनी खूप छान व्यवस्था केलेली आहे लोकांच्या सुविधांसाठी। तिथे समजा पोलीस प्रशासन असेल किंवा आपले जे पदाधिकारी असतील त्यांनी येणाऱ्या लोकांची व्यवस्था एकदम चांगली करून ठेवलेली आहे की एवढे लोक असताना सुद्धा पाणी तिथे स्वच्छच आहे आणि बाकीचं पण सगळं पाळलं जातं तिथे। तर त्याच्यात पण मी आदित्यनाथ योगीजी यांचे खूप खूप आभार मानेन आणि येणाऱ्या नाशिकमध्येही असंच आमचं नियोजन राहील की तिथे येणाऱ्या भाविकांना काही त्रास होणार नाही आणि स्वच्छता जास्तीत जास्त आम्ही तिथे ठेवू। आमचे लाडके पंतप्रधान मोदीजी ते या विषयात लक्ष देऊन ते स्वतः म्हणजे स्वच्छतेचं वगैरे सगळं राबवत आहेत, मिशन राबवत आहेत। एक समाजसेविका म्हणून चिखलीच्या सर्वांगीण विकासाबद्दल तुमचे काय स्वप्न आहेत? सर्वांगीण विकासासाठी आता समजा आमचे रोडचे प्रश्न मिटलेले आहेत,
हाय मोस्ट पोल जे आमच्या ताईंनी लाडक्या आमदार ताईंनी श्वेताताई महाले यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या हाय मोस्टचा फायदा आम्हाला असा झालेला आहे सर की चोरी प्रकरण हे खूप वाढलेलं होतं चिखली शहरामध्ये. जिथे अंधार असेल किंवा ज्यांचे घर अंधारात असतील किंवा लोक येणारे जाणारे असतील तिथे चोरी ही जास्त प्रमाणात होत होती. तर तो ताईंनी हाय मोस्ट पोल लावून तो प्रश्न सगळ्यांचा मिटवलेला आहे. आणि याच्यानंतरही आता आम्ही लहान मुलांसाठी गार्डन तयार करू, परत महिलांसाठी हे जिम तयार करायची आमची अजून योजना आहे. आणि ओपन पेसमध्ये महिलांसाठीच वॉकिंगसाठी वगैरे मशिनरी वगैरे आणून आम्ही ते पण डेव्हलप करणार आहे. आणि अजून कशी स्वच्छता करता येईल की जेणेकरून आमची सुंदर चिखली आणि स्वच्छ चिखली झाली पाहिजे या प्रयत्नात सदैव आमचे आमदारताई राहणार आहे. एक अंतिम प्रश्न, राज्यामध्ये शासकीय शाळा ज्या आहेत, जिल्हा परिषदेच्या म्हणा किंवा नगर परिषदेच्या म्हणा, महानगरपालिकेच्या शासकीय जितक्या काही शाळा आहेत राज्य शासनाच्या त्या मोडकळीस येत आहे, ते शिक्षण तिथे डुबत चाललेलं आहे. परंतु आता शिक्षण मंत्री दादाराव भुसे यांनी सीबीएसई पॅटर्न नुसार शासकीय शाळांना सुरू करण्याची योजना सुरू करणार आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे. या योजनेबद्दल तुमचं मत काय? हो सर, कारण शिक्षण म्हणजे ज्या शासकीय शाळा आहेत तिथे जे क्लासरूम आहेत ते अवेलेबल नाहीये. मुलांची संख्या वाढत आहे. आजकाल जे पालक आहेत ते मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात आणि आपला मुलगा शिकला पाहिजे, चांगल्या शाळेत गेला पाहिजे याच्यावरती जास्त भर देतात. मग जिथे क्लासरूम कमी आहेत ते तिथे व्यवस्थित करणे, अजून त्याचे बांधकाम वाढवणे. आता आमच्या चिखलीतच नगरपालिका शाळा ही मोजकेच क्लासरूम होते. मुलांना पावसाळ्यात खूप अडचण यायची, हिवाळ्यात पण टीन वाचायची वरती, त्याच्यामुळे त्यांना थंडीचाही त्रास व्हायचा. पण आमच्या ताईंनी सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नगरपालिकेमध्ये भव्य दिव्य अशी शाळा बांधून दिलेली आहे. टीचर्स पण चांगले आहेत, शिकवण्याची मेथड त्यांची खूप चांगली आहे, स्वतःहून लक्ष देतात आणि राज्यभरात ही सगळी योजना लाभणारच आहे, राबवण्यात येणार आहे. एक जिम्मेदार व्यक्ती, समाजसेविका, माजी नगरसेविका या नात्याने तुम्ही जनतेला काय अपील करू इच्छिता? जनतेला मी हेच अपील करू शकते की आज आपले मोदीजी आहे म्हणून आज आपला देश सुरक्षित आहे. आणि मोदीजींनी सांगितलं होतं की आपला डिजिटल इंडिया होणार आहे, त्याच्याकडेच आपली सगळ्यांची वाटचाल चालू आहे आणि त्याचा फायदा खरंच जनतेला होतो सर. त्यात आपले नितीनजी गडकरी आहेत, त्यांनी जे रोडची कामं केलेले आहेत त्याच्यामुळे जनतेचा प्रवास सुखाचा होत आहे. जिथे आपल्याला 4 तास लागतात तिथे आपण 2 तासात पोहोचतो. जे आहे विविध योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी, त्याचा पण महिलांना अतिशय लाभ होत आहे. जसं की प्रधान आवास योजना आहे, आता एक आयुष्यमान भारतीय कार्ड म्हणून ते निघालेलं आहे की त्याच्यात 5 लाखापर्यंत मदत आहे. हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांना 5 लाखापर्यंत त्याची मदत मिळणार आहे. महिला सक्षमीकरण सुरक्षा योजनेचा मोठा म्हणजे एक पाया आहे समजा. आणि मोदी सरकारने राज्यामध्ये फडणवीस शासनाने जे आहे महिला सुरक्षेचा मुद्दा धरून घेतलेला आहे, यावर तुमचं काय मत? यावरती माझं असं मत आहे की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. त्यात युवती आहेत, मुली आहेत. आजकाल आपण हे वाढते बलात्कार पाहतो, त्याची सुरक्षा, त्या मुलींची सुरक्षा करता यावी याच्यासाठी मी आमच्या सरकारांना विनंती करेन. आणि तसं त्यांनी चालू केलेलंच आहे की रात्री 8 ते पहाटे 4 पर्यंत जर महिला कुठे एकटी असेल तर 100 नंबर डायल करायचा आणि त्याच्यावरती तिथे लगेच लेडीज कॉन्स्टेबल येऊन त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचून देणार आहे. आणि त्याच्यात जे गुन्हेगार आहेत, महिलांवरती अत्याचार करतात किंवा महिलांना छेडखानी करतात, त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी आणि ती लगेच व्हावी. अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळावा.